नमस्कार, तुमचं मॉम अँड डॉटर किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ढोकळे। आपण इथे 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये, त्यात जाळी ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यावरती हे ताट ठेवणार आहोत। इथे आपण फुल 1 वाटी बेसन घेतलेला आहे। 1 सपाट चमचा लिंबू पावडर, साखर 2.5 चमचा घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ। आपण 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। याला जेवढं लागेल तेवढं थोडं पाणी टाकून त्याला असं मिक्स करायचं आहे। छान असं आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण याच्यात टाकणार आहोत 1 छोटा चम्मच आपण खायचा सोडा, मिश्रण असं फेटून घ्यायचं आहे छान, आणि ते ह्यावर ताटावर टाकायचं लगेच। बघू शकतात मिश्रण आपल्या याच्यात ताटात टाकून झालेलं आहे पूर्ण। आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत। मीडियम गॅसवर आपल्याला ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटं। ते असं आपण बघायचं आहे आपलं पीठ शिजलं की नाही। इथे अशी सुरी टाकून बघायची आहे। जर याला लटकलं असेल पीठ तर आपल्याला अजून 5 मिनिटं शिजवायचं आहे, पण आपल्या इथे ढोकळा हा लटकलेला नाही, म्हणजे आपला ढोकळा हा तयार आहे। इथे आपण याच्यावरती साखरेचं पाणी टाकणार आहोत। हे आपण सर्व ठिकाणी साखरेचं पाणी टाकून घेतलेलं आहे। ढोकळ्यांवर साखरेचं पाणी का टाकतात? कारण ते घशात बसू नये म्हणून आपण याच्यावरती साखरेचं पाणी टाकलेलं आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। आपले हे कट करून झालेले आहे। इथे आपण फोडणी करतोय ढोकळ्यांसाठी। 1 चमचा जिरं आणि 1 छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे। कोथिंबीर वरून टाकायची। फोडणी आपली टाकून झालेली आहे। बघू शकतात आपले इथे ढोकळे असे छान तयार झालेले आहेत। बघू शकतात आपले छान असे ढोकळे इथे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।